ते आपण रिले करून दाखवला. मित्राची होती त्याच्यामुळे ती यूट्यूब वीक माझ्याकडे आली होती. तसंच आज हरवलेले खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे सांगतो बरं का. जे आपल्या स्मृतीतनं गेलेले आहेत ते सगळे पारंपरिक खेळ हे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि आता आपण सगळे जिम मध्ये जातो, हे करतो ते करू, व्यायाम करतो, पण हे पारंपरिक खेळ ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघा की त्याचा व्यायाम कसा घडतोय. नाहीतर आता आपण बघतो ॲरोबिक्स बघतो, नंतर मग अजून काय काय झुंबा बघतो, पण ह्या सगळे खेळ कसे, ह्या खेळात आपल्याला खेळून आपली तब्येत कशी चांगली राहील हे पूर्वी अगदी सोप्या रीतीने आपण हे सगळं करत होतो, पण त्याला आता वेगळं स्वरूप आले. मला वाटतं मी जास्ती वेळ तुमचा घेत नाही. मी सर्व मंडळींचं इथे स्वागत करतो आणि नक्की आहे की तुम्हाला हे चांगलं जरा करमणूक करतील आणि तुम्हाला काय तासभर दीड तास तुमचा चांगला वेळ जाईल. मी माईक सुपूर्द करतो आपल्या लक्ष्मी त्यांच्याकडे. नमस्कार. मी स्वामीच्या प्रतिष्ठानच्या वतीने आणि आपल्या घरकुलच्या रहिवाशांच्या वतीने माझ्या सगळ्या सख्यांचं स्वागत करते आहे. आणि आता या सगळ्या काम करतायत, कोणी कॉलेजला जात आहे, कोणी आणखीन काही, आपला सगळा व्याप सांभाळून या पारंपरिक खेळ जे आता सरांनी सांगितलंय त्यांनी जिवंत ठेवलंय म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि तुम्ही म्हणाल की आता श्रावण नाहीये, चातुर्मास पण नाहीये, मंगळागौरी कसली आताचे, होय की नाही. पण त्यावेळेला या माझ्या सख्या खूप बिझी असतात. अहो, एक एक मंगळवारी तरी 4-4 मंगळागौरीचे खेळ खेळतात. त्यामुळे आपल्याला तेव्हा उपलब्ध नाही होत आहे. म्हणून आता आपण श्रावण महिना आहे म्हणून समजूया, आणि वसंत ऋतू आहे, चैत्र महिना येत आहे, गौर येत आहे. त्यामुळे मंगळागौर काय, चैत्र गौर काय, गौर गौरच आहे. म्हणून आपण या पारंपरिक खेळाचं स्वागत करूया आणि तुमचे जुने दिवस आठवा आणि त्या जुन्या दिवसांमध्ये तुम्ही त्याचा आनंद घ्या, डुंबून जा, अशी मी विनंती करते. आणि पुन्हा एकदा माझ्या सख्यांचं स्वागत करते आणि त्यांनी आता त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. पूर्वापार आपल्या संस्कृतीमध्ये सण समारंभाला खूप महत्व आहे आणि श्रावण मास म्हणजे सणांचा राज. अशा या श्रावणातल्या मंगळवारी नववधू मंगळागौर पुजतात आणि रात्री गौरीचे जागरणही करतात. आताच्या जीवनशैलीत रात्र जागवणे सगळ्यांना शक्य नसते आणि म्हणूनच आपली मंगळागौर खेळाची परंपरा पुढील पिढीला कळावी आणि यातूनच शारीरिक व्यायाम करत खेळ आणि गाण्यांची सांगड घालत आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत मंगळागौरीचं जागर. फ्रेंड सर्कल महिला मंडळ सादर करीत आहे जागर मंगळा गौरीचा. जागर मंगळा गौरीचा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधने शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आम्ही सादर करीत आहोत महाराष्ट्रातील लोककला म्हणजेच लेझिम. कुठं गेला तो मंजू, लावायचं मोबाईल कधी करणार. काय हॅलो मंजू. हा करूया आता. करायचं. हा
आहेत ना मंजू इदेन कनेक्ट ಆಗಿಲ್ಲ ಇದೇನ್ ಕನೆಕ್ಟ್ फोन किया था नको नको आज क्यों नको आज नको घागर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही मंगल कलशाने होते. तर हा कलश या सख्या कशा घुमवतात ते पाहूया. घागर घुमू दे रामा बाबा वाजू दे.
रे आला शंभरूपा वर माझी नाचू रे आगर घुमू दे रामा खावा बाजू रे आला शंभरूपा वर माझी नाचू रे वर माझी नाचू रे वर माझी नाचू रे चिम्मा फळांचा राजा जसा आंबा तसा केळांचा राजा चिम्मा. चला ग मुलीनो केळा चिम्मा. राम राई साई सुट्य झिम होळी झिम कपाळाचं झिम गेलं फुटून पोरी आल्या पडून पडता पडता ठेच लागली आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई चिम्मा खेळतो 1 2 3 3 4 1 2 3 3 4 सर सर गोविंदा येतो माझवरी गुलाल फेकीतो या गुलालाच्या लाल आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या गोळ्या सोनियाच्या सासऱ्या गडव गडव रे सोनारा माणिक मोती बिलवराला शिरच्या आम्ही बाई लेकी लाडच्या 1 2 3 3 4 1 2 3 3 4 आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेचा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेचा जपून जा तुझ्या घरी तोच चोर चित्त चोर वाटलो खटो आग ओढुनी खुशाल रंग टाकतो तोच चोर चित्त चोर वाटलो खटो आता ओढुनी खुशाल रंग टाकतो रंगुनी गुलाल पाजतो सांगते अजूनही तुला परोपरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आपल्या आयुष्यात घोडदौड चालूच ठेवावी लागते, पण आज मात्र या सगळ्यांची घोडदौड चक्क बाजारात चालली आहे. घोडा हाट गोड्या हाट बाजाराची वाट हाट गोड्या हाट बाजाराची वाट बाजारात भरलाय मिरचीचा घाट हाट गोड्या हाट बाजाराची वाट हाट गोड्या हाट बाजाराची वाट बाजारात भरलाय मिरचीचा घाट हाट गोड्या हाट गोड्या हाट गोड्या हाट गोड्या हाट. चिकीचं पान या गुजरणी बाजारातून कापूस आणून मोतीरूपी कापूस कसा पिंजतात ते पाहूया. कितीचं पान बाई किरी सागर माझा सूसू कितीचं पान बाई किरी सागर माझा सूसू आल्यात बाई गुजरणी कापूस घ्या हो पिंजोणी
कापूस आमचा चरबीचा, बाजार भरला मोत्याचा, खिडकीच पान बैठी, सागर मासा सू खिडकीच पान बैठी, सागर मासा सू. आता मंगळागौरीचे खेळ खेळायचे म्हणजे उखाण आहे हे आहेच. तर सर्वप्रथम मी मेधा कानगोला विनंती करते की तिने एक सुंदरसा उखाणा द्यावा. ऐकत राहा आधी सगळ्यांना. चौफेर घर, घरात सोफा, चौफेर घर, घरात सोफा, सोफ्यात पलंग, पलंगावर गादी, पलंगावर गादी आणि गादीवर उशी, गादीवर उशी. अविनाशरावांना सांगा मी नाही अशी तशी, आणून द्या ठुशी, मगच बोलेन त्यांच्याशी. सासू सुनेचं भांडण. आता सगळ्यांनी इकडे लक्ष देऊन ऐका हा, कारण आता सगळ्यांचा आवडीचा विषय आणि तो म्हणजे सासू सुना आणि त्यांचे भांडण. भावाच्या लग्नात आईला दिल्या, आईला दिल्या. तुझं घरदार मीच घेतलं. त्यात काय एवढं, नंतरच्या ऐवजी आधीच घेतलं. समुद्र. चला आता डोंगर माथ्यावरून या सख्यांना सागर लाटा कशा दिसतात ते पाहूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. होडी. रामरायाच्या कृपेने या संसाराची होडी अगदी सुगमपणे पुढे सरकत आहे. त्याच डौलाने या सख्याही आपली होडी बलवत आहेत. नाविका रे मला रे, डौलाने हात जरा आज नावरे, नाविका रे मला रे, डौलाने हात जरा आज नावरे, नाविका रे मला रे. गोफ. संसारातील गोफ विणता विणता खेळातील गोफ कसा विणतात ते पाहूया. गोपिळू बाई गोपिळू अर्ध्या रात्री गोपिळू, गोपिळू बाई गोपिळू अर्ध्या रात्री गोपिळू, गरग्या गरे पोटाला बरे न खायच्याची म्हातारी मरे, मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच
पिणू बाई गो पिणू अर्ध्या रात्री गो पिणू बाई गो पिणू अर्ध्या रात्री गो पिणू. पिनाचा एक छानसा उखाणा म्हणून जाऊ दे. पूर्वापार चालत आल्यात रूढी आणि परंपरा. पूर्वापार चालत आल्यात रूढी आणि परंपरा. एक पिढी दुसऱ्या पिढीला देते संस्कृतीची धुरा. एक पिढी दुसऱ्या पिढीला देते संस्कृतीची धुरा. झिम्मा आणि फुगड्यांच्या निमित्ताने मंगळागौरीच्या निमित्ताने झिम्मा आणि फुगड्यांचा झाला फेरा. आणि काय सांगू तुम्हाला, माझ्या हृदयरूपी कोंदणात विनीत रावच हिरा. पिंगा. विहिणी विहिणी खेळातून सुनेला व जावयाला कसे ताशेरे मारतात ते बघा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. घालवलं पोरी पिंगा. लेक तुझी ग सून माझी ग आहे भांडखोर ग पोरी पिंगा. लेक तुझा ग जावई माझा ग आहे चिरखोर ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या लेकीचं नाक नक्ष ग तोंड सक्ष ग पोरी पिंगा. तुझ्या लेकाचे डोळे तिरळे ग डोकं टक्कल ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आई मी येऊ का. या बाळाला बाजारात जाण्याचा हट्ट आला आहे, पण आई त्याला नाही म्हणण्याची कारणे कशी देते ते पाहू. आई मी येऊ का. नको रे राजा. आई मी येऊ का. नको रे राजा. बाजारात जा. आई भेळपुरी खाय. काका तुला देईन. चालेल तुला. चालेल मला. आई मी येऊ का. नको रे राजा. आई मी येऊ का. नको रे राजा. देवळाच्या पाठीमागे बसलाय बाबा. खाईल तुला. चालेल तुला. चालेल मला. आई मी येऊ का. नको रे राजा. आई मी येऊ का. नको रे राजा. आई मी येतो की का. नको म्हटलं ना. अजिबात ऐकत नाही. भ्रष्ट मारताय नुसतं. काचकिरडा. काचकिरडा पायमुरडा पाया शिरला बागुरडा. काचकिरडा पायमुरडा पाया शिरला बागुरडा. काचकिरडा पायमुरडा पाया शिरला बागुरडा. खाली ग बाई आलेरडा. लाटणं. बाई आणि लाटणं हे नातं स्वयंपाकघरात अतूटच आहे. हे तर सर्वश्रुत आहे, पण खेळातही यांना लाटणे पाहिजेच बरं का. लाट्या लाट्या चंद्रानी लाट्या मामानी तिच्या मला सारंगी पेट्या. लाट्या लाट्या चंद्रानी लाट्या मामानी तिच्या मला सारंगी पेट्या. लाट्या लाट्या चंद्रानी लाट्या मामानी तिच्या मला सारंगी पेट्या. सारंगी पेट्या. सुपारी. संसारात जोडी ही हवी. त्या जोडीची गोडी या खेळामधून कशी दाखवतात ते पाहूया. चिकणी सुपारी फोडून दे फोडून दे. गोविंदीला करून दे करून दे.
माझ्या हाती नेऊन दे, नेऊन दे. नकुले नकुल्या बाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली गंगेला लालोंडा पिकला माझा गोंडा. किस बाई किस म्हणत ह्या आता दोडका कसं किसतात ते पहा. किस बाई किस दोडका किस गंग्याची गोड लागते गोड आणि एक तोड बाई आणि एक तोड. किस बाई किस दोडका किस गंग्याची गोड लागते गोड आणि एक तोड बाई आणि एक तोड आणि एक तोड बाई आणि एक तोड. तिखट मीठ मसाला तिखट मीठ घालून खमंग पोहे मंगळागौरीच्या नैवेद्यासाठी केले आहेत. चला तर आपणही याचा आस्वाद घेऊ. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला 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 मंगळागौरीचा फराळ. दही वडा बटाटा वडा आहा काय हा खमंग वास सुटलाय. चला आता खमंग वडे खाऊया. दही वडा बटाटा वडा दही वडा बटाटा वडा दही वडा बटाटा वडा दही वडा बटाटा वडा. आडवळ तूप पडवळ तूप नागाच्या पळीवर दिवा कसा लावू दिवा कसा लावू आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम. सडूबाई सडू तांदूळ सडून जावयाला जेवायला घालण्याची या सख्यांची झालेली लगबग तर पहा. आणि ही मध्ये जी सखी आहे तिच्या सोबत तांदूळ आहे बरं का. त्या तांदळाचा एकही दाणा खाली न सांडता ती कशी गरागरा फिरते ते पाहूया. सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू जावयाला जेवायला वाढू सडूबाई सडू तांदूळ सडू जावयाला जेवायला वाढू सडूबाई सडू तांदूळ सडू जावयाला जेवायला वाढू सडूबाई सडू तांदूळ सडू जावयाला जेवायला वाढू. सर्वदा काय कोखाणा घे बरं. संसाराच्या देवारात उजळतो नंदादीप समाधानाचा. संसाराच्या देवारात उजळतो नंदादीप समाधानाचा. किशोररावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा. फुगड्या आता पाहूया विविध प्रकारच्या फुगड्या. एक हात दोन हात आणि दंड फुगडी. फुलपाखरू आता यांचं फुलपाखरू कसं बागडते ते पाहूया. दसऱ्याला लुटायचं आपल्याचं पान आपल्याचं पान. फुलपाखरू
बागडते छान बागडते छान छत्र्याला लुटायचं आपट्याचं पान फुलपाखरू बघा कसं बागडते छान बागडते छान. लाटणं केसुणी. लक्ष्मी वसे घरा 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 के निघे भरा 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 भरा. लक्ष्मी वसे घरा 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 के निघे भरा 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 भरा. त्रिफुला चौफुला. आईस्पेस पसरला केळीचं पान केळीचं पान. त्रिफुला चौफुला दिसतो किती छान दिसतो किती छान. आईस्पेस पसरला केळीचं पान केळीचं पान. त्रिफुला चौफुला दिसतो किती छान दिसतो किती छान. कमळ फुगडी. आता यांचं पाण्यातलं कमळ कसं फुलतंय ते बघूया. बशी बाई बशी काट्याची बशी कमळाची फुगडी खेळतात साऱ्या जणी. बशी बाई बशी काट्याची बशी कमळाची फुगडी खेळतात साऱ्या जणी. कोंबडा. सईबाईचा कोंबडा या साऱ्यांना उठवायला दारात कसा आलाय ते बघू. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी घालीन चारा पाजीन पाणी. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. सुप्रिया उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. संदीपरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. तवा फुगडी. आकाशाचा चंद्र ताऱ्यात ग ताऱ्यात फुगडी खेळू तव्यात ग तव्यात. आकाशाचा चंद्र ताऱ्यात ग ताऱ्यात फुगडी खेळू तव्यात ग तव्यात. गाठोड. सासूची संपत्ती शेवटी मिळणार ते सुनेलाच. पण सुनेला तेवढा धीर कुठला. ती सासूचे गाठोडेच पळवते. आठवड केलं गाठवड केलं पडवीच्या कोपऱ्यात ठेवलं. गाठवड माझं हरवलं काय करू बाई. कुणीतरी नेलं सुनेनं गाठवड पळवलं. सासूनं सुनेला पळवलं. नाचलं घुमा. नववधू मंगळावर पुसते. तिची चेष्टा करण्याची लहर या साऱ्यांना येते आणि नकळत तिला मध्ये घेऊन फेर करतात आणि खेळ सुरू होतो. नाच ग घुमा.
नाच ग घुमा नाच ग घुमा या गावचा त्या गावचा कोणाला नाही मला कशी नाचू घुमा कशी नाचू या गावचा त्या गावचा माहिती नाही मला कशी नाचू कशी नाचू कशी नाचू कशी नाचू कशी नाचू कपाळी टिकली लावली चंद्रकोर कपाळी टिकली लावली चंद्रकोर विनायकराव पती मिळाले हेच माझे भाग्य थोर. खुर्ची का मिरची खुर्ची का मिरची सासूला द्यायची खुर्ची का मिरची सासूला द्यायची सासू मारी दे बरं तरी दे सासू मारी दे खुर्ची का मिरची खुर्ची का मिरची नवरा बोलावतो खुर्ची का मिरची अबोलीच्या मुग्ध कळा गंध काही सांगेना सुबोधरावांचं नाव घ्यायला शब्द काही सुचेना. दिंडा मोडग पोरी तुम्हाला माहित आहे का दिंड म्हणजे एक प्रकारची भाजी नाही ना आणि या सख्या चक्क दिंड मोडून भाजी करणार आहे. दिंड मोडग पोरी दिंड्याची लांबडोरी दिंड मोडग पोरी दिंड्याची लांबडोरी मागा तोडग पोरी माग्याला पिकबारी मागा तोडग पोरी माग्याला पिकबारी दिंड मोडग पोरी दिंड्याची लांबडोरी दिंड मोडग पोरी दिंड्याची लांबडोरी. धुणं आजकाल धुणं म्हटलं की वॉशिंग मशीन पण आता हे धुणं आपण बघणार आहोत तो आनंद त्या धुण्यात नाही. सासूबाईंचं धुणं फुसू 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 नंडेचं धुणं फुसू 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 जाऊबाईचं धुणं फुसू 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 आणि अंडं धुणं फुसू 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 नंडेचं धुणं फुसू 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 जाऊबाईंचं धुणं फुसू 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 आणि यांचं धुणं फुसू 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 फुसू. लाया ह्या लाया कशाच्या ह्या लाया साडीच्या ह्या लाया कशाच्या ह्या लाया डोंगराच्या ह्या लाया कशाच्या ह्या लाया मोत्याच्या. हिरेमोड हिरेमोड बाई हिरेमोड
छान झालं फारच गोड खिरे मोड बाई खिरे मोड छान झालं फारच गोड खिरे मोड बाई खिरे मोड छान झालं फारच गोड खिरे मोड बाई खिरे मोड छान झालं फारच गोड. रश्मी उखाणा. छान घे काय. अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे. अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे. संदीपरावांचं नाव घेते. आता आपल्या राष्ट्राला जिजाऊंचा आणखी एक शिवबा पाहिजे. आगोटा पागोटा लाल साडी नेसून जरीची चोळी घालून या सख्या करतायत तरी काय ते बघू. आगोटा पागोटा घालीन म्हणजे पिंगोटा. आगोटा पागोटा घालीन म्हणजे पिंगोटा. मजरेवागे जाईन म्हणजे लाल साडी आलीन म्हणजे जरीची चोळी घालीन म्हणजे आगोटा पागोटा घालीन म्हणजे पिंगोटा. आगोटा पागोटा घालीन म्हणजे पिंगोटा. खडकावरचं पाणी कोण कोण अडवतात ते पाहू. खडकावरचा झुंजून पाणी कुणीत बाई अडवलं. कुणीत बाई अडवलं. तिकडून आला धीर माझ्या त्यानं बाई अडवलं. त्यानं बाई अडवलं. खडकावरचा झुंजून पाणी कुणीत बाई अडवलं. कुणीत बाई अडवलं. तिकडून आली नणंद बाई तिनं बाई अडवलं. तिनं बाई अडवलं. आळुंकी साळुंकी आळुंकी साळुंकी तुम्ही माझी पालखी रामाची टंकी पगड फुबई पगड गेले होते राना विसरले मना पगड फुबई पगड गेले होते माडी विसरले साडी पगड फुबई पगड पगड फुबई पगड पगड फुबई पगड ताक घुसळ. कृष्णाला जसं भक्तिप्रिय तसेच लोण्याचा गोळाही. चला बघूया ताक घुसळून या सख्या कसे लोणी काढतात. लोणी आम्हाला. ताक घुसळ बाई ताक घुसळ. ताक घुसळ बाई ताक घुसळ. गिरगिर गिरगी ताकाची गिरगी लोण्याचा गोळा कृष्णाने पळवला. आवड यशोदे कृष्णाला तारा चढेला पळवला. ताक घुसळ बाई ताक घुसळ. ताक घुसळ बाई ताक घुसळ. भोपाळा.
साऱ्या जणी कशा खेळणार पांडवाई पाळणार कृष्णाचा पाळणार बघा आता साऱ्या जणी कशा खेळणार श्रद्धा उखाणा घे सौंदर्याची शान साडी नऊवारी सौंदर्याची शान साडी नऊवारी अजितराव आणि माझी जोडी दिसते लई भारी आटुष्यपान चला पाठ 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 आटुष्यपान बाई आटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य आटुष्यपान बाई आटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य गोडतोडे कोणाला गोडतोडे नंदेला काळ्या बुड्या कोणाला काळ्या बुड्या जावेला चंद्रहार कोणाला चंद्रहार सासूला आटुष्यपान बाई आटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य आटुष्यपान बाई आटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य आटुष्यपान बाई आटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य कुमारी हो गौराई तर येऊन बसली आता शिवशंकराला आळू कुमारी बड़ी कुमारी शिव शिव शिवारी शिव शिवारी शिव बड़ी शिवारी शिव कुमारी बड़ी कुमारी शिव शिव शिवारी शिव शिवारी शिव बड़ी शिवारी शिव 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 विठ्ठल आता विठ्ठलाच्या नावाचा गजर करून आम्ही मंगळागौरी खेळाची सांगता करीत आहोत पण त्यानंतर ह्या साऱ्या सख्यांची ओळख होईल ओळख झाल्यानंतर सगळ्यांसाठी एक छानसं सरप्राईज आहे त्याचाही सगळ्यांनी आनंद घ्यावा माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे तुझे नाम मोठी तुझे रूप जाना जीवाला तुझे आस काला जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 बोला पुंडरीकरणा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
अतिशय सुंदर पद्धतीने आधी सगळ्या वारकऱ्यांना सरबत आलंय ते तुम्ही घ्यावर. हा ठीक आहे, तोपर्यंत मी 1-2 मिनिटं. हा, तर या सख्यांनी इतकं सुंदर, दरवेळी आपल्याकडे गाणं आणखीन काही असे कार्यक्रम होत असतात, पण हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या सर्वांना कदाचित आवडला असेल असं मी समजते. आणि या आमच्या सख्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे. आता एक सरप्राईज बघा तुम्ही, त्या ओळख करून देत आहे. आता या साऱ्या सख्यांची ओळख करून देत आहे. बीना तलाठी, रश्मी मोहिते, वेदिका नार्वेकर, श्रद्धा जगताप, सारिका गावडे, मेधा कांगो, अश्विनी धामणकर, सुप्रिया भिडे, सरोज चौधरी, दीपाश्री गावडे आणि गायिका सुषमा भिडे आणि मी मनाली कुलकर्णी. नाही
तुम्ही सगळ्यांनी शांतपणे आमचा कार्यक्रम बघितलात आणि एन्जॉय केलात हे आम्हाला फारच छान वाटलेलं आहे. आणि कोणी फुगडी खेळायला किंवा काहीतरी वेगळे खेळ आम्हाला शिकवायला येत असाल तर जरूर या. आम्ही नवीन खेळ पण शिकू शकू तुमच्या निमित्ताने. आणि इकडे आम्हाला लक्ष्मीताईंनी आणि सगळ्या घरकुल परिवाराने इथे आम्हाला बोलवून आमचे खेळ सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि जेव्हा केव्हा आम्हाला शक्य होईल तेव्हा आम्ही नक्की सगळ्यांबरोबर गप्पा टप्पा करायला तरी नक्की येऊ आणि सगळ्यांना भेटून आणि बघून म्हणजे तुम्हाला आवडले असतील खेळ असं आम्हाला वाटतंय. पुन्हा एकदा आमच्या सर्व सगळ्यांकडून मनपूर्वक धन्यवाद. मी एका वेगळ्या अँगलने बोलतीये. माझे वडील इथे 4 वर्ष राहिल्यामुळे इथे आज पाय ठेवल्या मला माझ्या वडिलांची किंवा माझ्या माहेरी आल्यासारखं मला झालं. तुम्ही म्हणाल हे वडिलांना तुला आठवण होती वगैरे असं काय हे नाही. माझा आणि माझ्या भावासाठी तो निर्णय खूप 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 कठीण होता तो घ्यायचा. पण जेव्हा माझे वडील इथे येऊन राहिले आणि नंतर 15 दिवसातच त्यांच्या मनस्थितीत जो बदल झाला त्यांनी इतके उत्साहात खायला लागले. माझं कपाट, माझं घर, माझं कॉट वगैरे असं जे त्यांना आपलं दुनिया आपली आपलं वर्ड इथे आहे असं त्यांना वाटायला लागलं. ते बघून आम्हाला वाटलं की अरे अजून 10 वर्ष आधीच आपण हा निर्णय का घेतला नाही, त्यांनी सुखाने तरी राहिले असते. तर हे आमच्या दृष्टीनं काय आम्हाला वाईट असलं तरी सुद्धा घरकुलचं हे यश आहे हे मात्र मी नक्कीच आहे. तुमचं उत्तरार्थ घालवायला जे आलाय ना तुमच्या एवढं नशीब आमचं आहे की नाही मला संशय वाटतोय. इतकं छान तुम्ही इथे सगळे राहताय आणि खरंच तुम्ही सगळे नशीबवान आहात असं मी म्हणतो. तर आता या माझ्या सख्या मंगळागौरीच्या ज्या सख्या आहेत त्या सख्यांनी सगळ्यांनी मिळून एक छोटीशी भेट आपल्या घरकुलच्या परिवाराला देत आहेत. तर राजू पोद्दारांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते. सगळ्या सख्यांनी या.
मगाशी म्हटल्याप्रमाणे काल कवितेचा कार्यक्रम झाला, आज जुन्या खेळ आणि मंगळागौरीचे कार्यक्रम, त्यात जे खेळ होतात ते आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाले. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे आवडलेलं असेल खूप. तुम्हाला वेळ चांगला गेला तुमचा आणि ह्यांनी याच्यासाठी जे काही श्रम घेतले ते इथे आले आणि घरकुल वासी हे झाले त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना परत असे कार्यक्रम ते करावे अशी त्यांना मी विनंती करतो इथे. तसंच लक्ष्मीताईंनी हे अरेंज करून घेतलं, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो मी. आपल्यातर्फे कोणाला त्यांचं मनोगत काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी दरवेळेलाच अशी सगळ्यांना विनंती करतो की इथे जे लोक सगळेजण येतात आणि आपलेपणाने येऊन इथे जे काय सादरीकरण करत असतात आपल्याकडे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर हे तुम्ही मनोगत व्यक्त केलं तर त्यांना एक समाधान असतं त्या बाबतीमध्ये. तर आपल्यापैकी कोणीतरी पुढे यावं आणि मनोगत आपलं व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर कोण आपल्यापैकी पुढे येऊ शकतं मनोगत व्यक्त करायला? खेळायला आलं तरी आवडेल आम्हाला. फुगड्या वगैरे खेळायला आलं तरी आवडेल. कोणाला खेळायला यायचं असेल तर खेळायलाही येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा, या. बायकांनीच बोलायला पाहिजे असं नाहीये, पुरुषांनी बोलला तर सुद्धा चालेल, त्यांनी सुद्धा आनंद घेतलेला आहे. हॅलो, सगळ्या मंगळागौरीच्या सख्यानो, आज येऊन तुम्ही इथे आमचा जे मनोरंजन केलं ते आम्हाला खूप दिवसात ही परंपरा, हे मंगळागौरीचे खेळ हे बघायला मिळालं नव्हतं. जेव्हा तुम्ही नाचत होता तेव्हा आम्ही पण तुमच्यावर नाचत वाटत होता की लहानपणी सगळी गाणी आम्ही खेळलेले आहोत. काही काही गाणी आठवत होतो, म्हणत होतो. फार छान प्रोग्राम केला, फार छान कार्यक्रम आणि तुम्ही सतत इथे यावं, आम्हाला प्रोग्राम दाखवावा, आमच्याशी बोलावं, आमच्यासाठी जे काही तुम्ही केलं हे फार फार छान केलं. धन्यवाद. दरवेळी माझं कीर्तन ऐकून ऐकून कंटाळा येतो. आता छान कार्यक्रम झाला बघा. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಸುಮಾರು 4 ವರ್ಷದ ವಾಸ್ತವ್ಯದಲ್ಲಿ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಲೈಕ್ಡ್ ಇಟ್. ಇಂಥ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಇಟ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಯಾವಾಗಲೂ ನೋಡಿದೆ 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ. ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಹ್ಯಾವ್ ಟೇಕನ್ ಲಾಟ್ ಆಫ್ ಎಫರ್ಟ್ಸ್. I congratulate them. And they reminded me of some of our old customs and traditions. That let us not forget that. That should be kept. Thank you very much. ಕನ್ನಡ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಇಂಥ ಆಟಗಳನ್ನು ಭಾಳ ಆಡ್ತಿದ್ವಿ. ಅದನ್ನು ನನ್ನ ಮತ್ತೆ ನೆನಪು ಬಂತು. ಅದ ನೆನಪಾಗಿ ನಾನು ಭಾಳ ಸಂತೋಷಪಟ್ಟೆ. ಅದರ ಜೊತೆ ಆಡಿದ್ದೆ. ನಾನು ಚುಪ್ಪಳೆ ಹಾಕಿದ್ದೆ, ನಾನು ಹಾಡಿದ್ದೆ. ನಾನು ಕೂದಲು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಆಡ್ತೀರೇನು ಪುಡಿ ಹೊತ್ತು ಆಡೋಣ? ಬೇರೆ ಯಾರು ಆಡೋರೇನು? दुसरं कोणाला खेळायला ಯಾವ್ದಾರ ಸಣ್ಣದು अजून कोण येणार आहे का फुगडी खेळायला? हळू खेळणार ना अज्जी हळू
हळूहळू खेळा. बरोबर. छान. सावकाश सावकाश अजून कोण आहे? कोणाला बोलायचं आहे? मी पहिल्यांदा आपण सर्वांनी खरोखर अभिनंदन करते. इतकं सुंदर एनर्जी लेवल बघून मला सगळं म्हणजे विसरून गेले. काय थकवा असेल काय असेल एवढी काही कामं हे सगळं विसरून गेले आणि इतकं मस्त वाटलं. तुमचा नॉनस्टॉप परफॉर्मन्स होता. तुमची एनर्जी लेवल खरोखरच दाद देते. आणि मेधाताई तुम्हाला मी खरोखर सांगते की तुमचे वडील इथे होते पण तुमचं माहेर अजून संपलं नाहीये. हे माहेर तसंच आहे आणि तुमचं येणं आम्हाला नक्की आवडेल. तुमच्या बरोबर तुमच्या या मैत्रिणीचंही हे माहेर आहे आणि तशीच साथ तुमचीही असते. तर आता हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी घोषित करते आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा असे नवनवीन कार्यक्रम पाहण्याची त्याच्यात सहभाग घेण्याची संधी मिळावी आणि तुम्ही सगळ्यांना बाकीच्यांना बोलवावं अशी मी आणखीन एकदा विनंती करते. पुन्हा एकदा मी आपल्या स्वामी छाया प्रतिष्ठान घरकुलच्या व्यवस्थापकांचा म्हणजे राजू सर आणि संध्याताई यांच्या ऋणात राहू इच्छिते आणि तुम्ही देखील सगळे आम्हाला ही संधी उपलब्ध करून देता. कार्यक्रम अत्यंत आनंदाने पाहता त्याचा आनंद घेता म्हणून हे साध्य होतं. म्हणून तुमच्याही ऋणामध्ये राहू इच्छिते आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं मी जाहीर करते. आणखी एक हो तर कुलकर्णी ताई आपली एक छोटीशी भेट म्हणून आपल्या या संस्थानाला देत आहेत त्याचा राजू सरांनी स्वीकार करावा अशी मी विनंती. आणि आता आमच्या मैत्रिणींना आपल्या घरकुल तर्फे थोडासा अल्पोपहार आपण देत आहोत तर त्या सगळ्यांनी आतमध्ये जावं अशी मी विनंती करते.